विजयी उमेदवारांची नावे समोर येत आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजलीये। अमोल कोल्हेंनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभवाची धूळ चारली आहे। शरद पवारांनी स्वाभिमानाची तुतारी फुंकली आहे। बारामतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय झालाय। ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराने विजयी पताका फटकावली आहे। शिंदेच्या रवींद्र वायकरांचा 2000 मतांनी पराभव करून अमोल कीर्तीकरांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवलाय। तब्बल 2000 मतांनी अमोल कीर्तीकरांचा विजय झालाय। मुंबईतून पहिला निकाल जाहीर झालाय। मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई हे विजयी झालेत, तर उत्तर मुंबईतून पियुष गोयल हे विजयी झालेत। सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय निश्चित झालाय। बीडमध्ये पंकजा मुंडे 3000 मतांनी आघाडीवर आहेत। अमरावतीतून बळवंत वानखडे यांची 24,000ची आघाडी समोर येते। अमेठीमधून स्मृती इराणी 1 लाख मतांनी पिछाडीवर। अमेठीमध्ये राहुल गांधी आघाडीवर। अमेठीत भाजपाला मोठा धक्का। नारायण राणे यांचा विजय जवळपास निश्चित। नारायण राणेंकडे 50,000ची आघाडी। नागपूरमध्ये गडकरींचा विजय निश्चित, 72,000ची आघाडी। धाराशिव मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची 1.5 लाखांची आघाडी कायम।